नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुमचं डोकं ठिकाणावर नसलं आणि सातत्याने तुमचा अपेक्षाभंग होत असेल, सतत अपयशाच्याच वाटेने तुम्ही चालत असाल, तर तुमचा हळूहळू धीर सुटत जातो. अंगात शक्ती असते, इच्छा असते, पण काही करावं ते सुचत नाही. आणि जेव्हा ते सुचत नाही, तेव्हा तुम्ही सैरभैर होता. अधिकाधिक चुका तुम्ही त्यावेळेला करता. म्हणजे ते करायला हवं ते करत नाही, पण नको तेवढी गोष्ट तुम्ही नक्की करता. तेव्हा आपण म्हणतो की सैरभैर झालं, विस्कटलं गेलं. पाकिस्तान या देशाची अवस्था, पाकिस्तान त्या देशातल्या समाजाची, लोकसंख्येची आणि राज्यकर्त्यांपासून लष्करापर्यंत सगळ्यांची अवस्था आज तशी झालेली आहे. अख्खा पाकिस्तान सामान्य माणसापासून सर्वोच्च नेता आणि लष्करापर्यंत आणि शासन व्यवस्थेपर्यंत इतका सैरभैर होऊन गेलाय की ते काय करतायत तेच त्यांना कळत नाहीये. आपला शत्रू कोण ते कळत नाही, आपला दोस्त कोण हे कळत नाहीये, आपण काय करायचं हे कळत नाही, आणि आपण काय करू नये याचं भान उरलेलं नाही. याची प्रतिदिन साक्ष मिळते. गंमत बघा, मध्यंतरी पाकिस्तानचे पंतप्रधान हे शहाबाज शरीफ आहेत, पण अमेरिकेच्या अध्यक्षाला भेटायला गेला कोण? तर पाकचा लष्कर प्रमुख असीम मुनीर. आणि त्याच्याबरोबर अमेरिकेच्या अध्यक्षाबरोबर तो 2 दिवस मेजव्याना झोडत होता, काय वाटेल ते करत होता. आणि देशाचा प्रमुख पंतप्रधान तिथून गायब होता. राष्ट्र काय तो अध्यक्ष झरदारी आहे, तोही गायब होता. म्हणजे सरकारच्या वतीने बोलणार कोण? तर लष्कर प्रमुख. आणि मग मुनीर यांनी परस्पर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष यांचं नाव नोबेल प्राइज द्या म्हणून, शांतीचं नोबेल पारितोषिक द्या म्हणून सांगून टाकलं. पदोपदी हे तुम्हाला दिसेल, का कोण कुठे जातोय त्याचा पत्ता नाही. तिकडे बलुचिस्तान धुमसतोय, खैबर पख्तूनवाला आग लागलेली आहे. अशा वेळेला अचानक एक दिवस उठून पाकिस्तानी हवाई दलाची विमानं सुटतात आणि काबूलवर हल्ला करतात. ज्या वेळेला अफगाणिस्तान तालिबानचा परराष्ट्र मंत्री भारतात आलेला आहे. ठीक आहे, अफगाणिस्तान हा मुस्लिम देश म्हणून आपला मित्र आहे, आपला भाऊ आहे, तर त्याने सुद्धा आपल्यासाठी भारताला शत्रू मानावं ही पाकिस्तानची अपेक्षा असणं चूक नाही. पण जर तुम्ही पाकिस्तान हा अफगाणिस्तानचा भाऊ आहे म्हणता, तर अडीअडचणीला अफगाणिस्तानच्या मदतीला धावणं ही सुद्धा पाकिस्तानची जबाबदारी येते. पण म्हणायचं आपण थोरला भाऊ आहोत, आपण धर्मबंधू आहोत. पण ज्या वेळेला तो धर्मबंधू अफगाणिस्तान अडचणीत सापडलेला असतो, करोनाच्या विळख्यात असतो, भूकंपाने ग्रासलेला असतो, आणखीन काही 50 संकट असतात, त्यावेळेला पाकिस्तानने त्यांना कुठलीही मदत केली नाही. हा सतत अफगाणिस्तान अस्थिर राहावा यासाठी हिंसाचार माजवण्याची सगळी मदत ही पाकिस्तानने अफगाणिस्तानला केली. आणि त्यातून अफगाणिस्तान हा गेली 3-4 दशक अक्षरशः विस्कटून गेलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे, बेचिराग झालेला आहे. 1 लाख घर सुटसुटीत राहण्यासारखे असं दाखवता येणार नाही, इतका अफगाणिस्तान हा उद्ध्वस्त होऊन गेलेला आहे. आणि त्यामध्ये त्या उद्ध्वस्त होण्यासाठी जे जे काय तिथले जिहादी करत होते, मुजाहिदीन असतील, तालिबान असतील किंवा आणखीन कोण असतील, त्यांना पाकिस्तान भरघोस मदत करत होता. पण त्यातून सावरायची वेळ आली. आता ठीक आहे, सगळं संपलं, अमेरिका गेली, सोव्हिएत गेले, आता तालिबानांना आपला देश परत आपल्या पायावर उभा करायचा आहे. अशा वेळेला पाकिस्तानने काही मदत केली का? नाही केली. उलट वेळ आली तेव्हा पाकिस्तानी हवाई दलाने काबूलवर हल्ला चढवला. आणि
का तर म्हणे TTP नावाच्या कोणाला मारायला गेलो, जसं इस्रायल करतो तसा आम्ही पण हल्ला केला. पाकिस्तानमध्ये हिंसाचाराचा धुडगूस घालणारा तहरीके तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या हा काबूलमध्ये दडी मारून बसलेला आहे, असं कारण दाखवून पाकिस्तानच्या हवाई दलाने अचानक एका रात्री काबूलवर हल्ला केला, ज्या वेळेला तालिबानांचा विदेश मंत्री हा भारताच्या राजधानी दिल्लीला आलेला होता. आणि त्याचं कारण काय? एक गोष्ट आहे की ही कृती अधिक काही दिवस करता आली असती, 4 दिवस आधी 4 दिवस नंतर करता आली असती. पण पाकिस्तान हा इतका सैरभैर असला की मग दुसरं काय होणार? एक 15 दिवस आधी तुम्ही करू शकत होता हे, कारण तहरीके तालिबानचा जो म्होरक्या आहे तो काबूलमध्ये खूप आधी दिवसापासून आहे. किंवा आणखी 15 दिवसानंतर करता आलं असतं, जेव्हा तालिबानांचा परदेश मंत्री परराष्ट्र मंत्री हा परत मायदेशी काबूलला गेला की त्यानंतर करता आला असता. पण तालिबानांचा मंत्री दिल्लीत असताना, भारताशी जवळीकीचे संबंध प्रस्थापित करत असताना काबूलवर हल्ला करणं, याचा अर्थ सरळ होता की अफगाण सरकार आणि भारत सरकार किंवा तालिबान सरकार आणि भारत सरकार यांच्यामध्ये जे काय मेतकूट जमत आहे त्याच्यामध्ये बिब्बा घालायचा, विष कालवायचं, यापेक्षा दुसरा कुठलाही हेतू नव्हता. आणि हे करण्यात पाकिस्तान हा बेशरमपणे पारंगत झालेला आहे. हे मी आता एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय की हे वारंवार होत आलं. तुम्हाला आठवत असेल तर पहलगामची घटना घडण्याच्या आधी पाकिस्तानचा सरसेनापती जो आसिफ मुनीर आहे, जनरल आसिफ मुनीर, त्याने दोन देशांची थिअरी, विभाजनाची थिअरी, टू नेशन थिअरी तावातावाने सांगत आपण हिंदूंच्या बरोबर राहूच कसे शकत नाही आणि त्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रोव्होकेटिव्ह भाषा, चिथावणीखोर भाषा वापरलेली होती. आणि त्यानंतरच पहलगामची घटना घडली. त्यामुळे या सगळ्याला पाकिस्तान जबाबदार आहे, हा थेट आरोप पहिल्या दिवशी विनाविलंब भारताकडून झाला. आपण चांगलं काय करायचं नाही आणि दुसरे काही चांगलं करत असतील तर त्यामध्ये बिब्बा घालायचा, विष कालवायचं, ही पाकिस्तानी प्रवृत्ती राहिलेली आहे, ही पाकिस्तानचं धोरण राहिलेलं आहे. आणि त्यामुळेच ज्या वेळेला तालिबानांचा विदेश मंत्री भारतात आलाय म्हटल्यानंतर त्याला अपशकून करण्याचा हा उद्योग पाकिस्तानकडून झाला. आणि तो होत असताना पाकिस्तानचा पंतप्रधान देशात होता की नाही याची शंका आहे. खुद्द आसिफ मुनीर जो पाकिस्तानचा सरसेनापती आहे, पाकिस्तानचा राष्ट्रपती आसिफ अली झरदारी तो तरी पाकिस्तानात आहे की नाही माहित नाही. मग काबूलवर हल्ला करायचा, हवाई हल्ला करायचा, हा निर्णय घेतला कोणी आणि कसा, त्याचे किती दूरगामी वाईट परिणाम होतील याचा विचार तरी केला होता का असा हल्ला करण्याचा? नाही. बस हमारे पास जज्बा है, हम फिलिस्तीन में जाएंगे, हम इस्रायल को खत्म कर देंगे, ही जी बोकाळलेली भाषा आहे. त्यामुळे पाकिस्तानात नेता कोण आहे त्याचाच पत्ता नाही. आज भारतामध्ये काँग्रेस पक्षात कोण नेमकं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतं आणि निर्णय घेतं हे त्या पक्षातल्याही कुठच्या कार्यकर्त्याला, नेत्याला, प्रवक्त्याला सांगता येणार नाही. नेमकी तशीच अवस्था आजच्या पाकिस्तानी राज्य व्यवस्थेची आहे. राज्य कोण करतोय, सत्ता कोण राबवतोय, सत्तेचे निर्णय कोण घेतोय? निवडून आलेला पंतप्रधान इम्रान खान हा तुरुंगात सडत पडलेला आहे. आणि ज्यांना जनतेने निवडलेला सुद्धा नाही अशा लहान मोठ्या पक्षांची गोळाबेरीज करून त्यांचं खोटं नाटं बहुमत दाखवून सुप्रीम कोर्टात इम्रानची केस देखील चालणार नाही इतकी पाचर मारून पाकिस्तानचं राज्य चालवलं जात आहे. त्यामुळे त्यात निर्णय कोण घेतो, कशासाठी घेतो, त्या देशाचं हित काय हे कोणालाही माहिती नाहीये. अख्खा पाकिस्तान सैरभैर झालेला आहे.
आणि मग अशा अवस्थेत तुम्ही डोकं ठिकाणावर ठेवून कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, की कुठलीही कृती करू शकत नाही. तुम्ही फक्त चुकीचे निर्णय घेऊ शकता आणि चुकीची कृती करू शकता. ही त्यापैकी एक कृती आहे. त्यापैकी एक कृती आहे की ही वेळ काबूलवर हल्ला करण्याची नाहीये. नंतरही करता येईल जर काय टीटीपीला धडा शिकवायचा. कारण ही अशी कृती केली तर मधमाशाचं पोळं फोडल्यासारखं होईल. त्या सगळ्या मधमाशा घोंगावत तुमच्या अंगावर येतील, याची जशी भीती असते लोकांना. पोळ्यातून मधमाशीच्या पोळ्यातून मध काढण्यासाठी किती काळजी घ्यावी लागते. नाही तर अक्षरशः मधमाशा अशा डसतात की तुम्हाला जिवंत मारून टाकतात त्या. आणि काबूलवर हल्ला करणं म्हणजे तालिबाना विरुद्ध हल्ला करणं, ज्या देशाकडे स्वतःच प्रशिक्षित असं राजकीय शासन व्यवस्था नाहीये, हळूहळू ती शासन व्यवस्था आकार घेते. त्यामुळे मध्ययुगीन टोळी युगामध्ये जगणारा तो देश आहे. त्याला माणसाळवण्याचा एक प्रयत्न चालू आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही मधमाशाच्या पोळ्यात हात घातला तर मधमाशा जशा घोंगावत येतात तसे हजारो हजारो तालिबान हे पाकिस्तानी दिशेने धावत सुटतील. त्यांच्या हातामध्ये प्राणघातक हत्यारं आहेत, मिसाईल आहेत, रॉकेट आहेत, बॉम्ब आहेत. ते घेऊन जर ते पाकिस्तानवर चाल करून आले तर पाकिस्तानचे सेना सोडा, पाकिस्तानच्या नागरिकांना आणि राज्यकर्त्यांना सुद्धा अंगावरची लंगोटी राहणार नाही, असा जीव मुठीत धरून पळावं लागेल. याचा विचार झाला नाही. एक तर चुकीच्या वेळेला तो हल्ला झाला आणि दुसरी गोष्ट कोणावर तर तालिबानांवर, टोळीवाल्यांवर, ज्यांना कालपर्यंत तुम्ही प्रशिक्षित केले त्यांच्यावर तुम्ही हल्ला केलात. आणि ते जर असे टोळधाडीसारखे अंगावर आले तर काय करायचं याची अक्कल सुद्धा नसलेली माणसं पाकिस्तानात निर्णय घेत आहेत. आणि मग एक चूक सावरायची, एक चूक झाकायची, तर अधिकाधिक चुका केल्या जातात. आणि नेमकी तीच परिस्थिती झाली आहे. कारण मग सुसाट सुटलेले हजारो तालिबान हे पाकिस्तानी हद्दीकडे धावत सुटले आणि मिळेल तिथे त्यांनी मिळेल त्या पाकिस्तानी चौकीवर हल्ला केला, पाकिस्तानी हद्दीत घुसून हल्ला केला, अनेक पाकिस्तानची ठाणी आणि चौक्या उद्ध्वस्त केल्या. मग लगेच आता काबूलला तालिबानांना धडा शिकवला पाहिजे, अफगाणिस्तानला सबक शिकवला पाहिजे. हा आवेश येणं सोपं असतं, पण कोणाला धडा शिकवणार आहात तुम्ही? कोणाला धडा शिकवणार आहे? जो बिगरीत गेलेला नसतो त्याला तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षेचे किंवा शालांत परीक्षा मंडळाच्या परीक्षेचे धडे द्यायला जाल तर तुम्ही मूर्ख असता. आणि तेच झालं. आता परत एकदा हवाई हल्ला करून तालिबानला धडा शिकवू म्हणजे एअरफोर्सचे लोक आणि आणखीन काही मिसाईल वगैरे सोडणारे लोक, पाकिस्तानी सेनेतले अतिशहाणे, यांनी रात्रीच्या काळोखात 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी जो अफगाणिस्तानवर हल्ला केला तो प्रत्यक्षात अफगाणिस्तानवर हल्ला झाला नाही. तो अफगाणिस्तानमध्ये चीनने जी काही विकासाची कामं हाती घेतलीत, चीन प्रकल्प जो BRI म्हणतात, रोड बेल्ट इनिशिएटिव्ह, त्यासाठी चीनने अफगाणिस्तानच्या भूमीमध्ये जी गुंतवणूक केलेली आहे, जे प्रकल्प रस्त्याचे हायवेचे राबवलेले आहेत, त्याच्यावर रात्रीच्या काळोखामध्ये पाकिस्तानचा हवाई हल्ला झाला. पाकिस्ताननी हवाई हल्ला अफगाणिस्तानवर केला आहे, बरोबर आहे, पण अफगाणिस्तानवर हल्ला म्हणजे जिथे तालिबान किंवा TTPचे पाकिस्तान तालिबान वगैरे नव्हते, तिथे चीनी इंजिनियर्स होते. चीनने जो प्रकल्प अफगाणिस्तानमध्ये राबवलेला आहे त्याच्यावर पाकिस्तानी विमानांनी हवाई हल्ला केला. म्हणजे प्रत्यक्षात तालिबानांवर किंवा अफगाणिस्तानवर हल्ला झाला असं सांगता येत असलं तरी तो हल्ला व्यवहारतः पाकिस्तानचा
सावकार असलेल्या चिनी मालमत्तेवर हल्ला झाला. कारण तो अख्खा प्रकल्प, तो प्रकल्प राबवणारी माणसं, अधिकारी, इंजिनियर, काही प्रमाणात कर्मचारी, कामगार, हे सुद्धा चिनी होते. त्यांच्या राहुट्या होत्या, त्यांचे तंबू होते, त्यांची यंत्रसामुग्री तिथे होती. त्याच्यावर पाकिस्तानच्या विमानाने हवाई हल्ला केला आणि आता चीन पाकिस्तानवर खवळलेला आहे. एकतर झिंगजांग प्रांतापासून पाकिस्तानातून ग्वादार बंदरापर्यंत रस्ता बनवणारा जो सीपेक प्रोजेक्ट आहे तो डबघाईला गेलेला आहे. $70 अब्ज चीनचे त्यात अडकलेले आहेत आणि त्यात पाकिस्तान त्यांना संरक्षण सुद्धा देऊ शकत नाही, गुंतवलेले पैसे परत करत नाहीये, त्याचं व्याज देत नाहीये. यात आणखीन एक आगळीक पाकिस्तानकडून झाली, ती म्हणजे अफगाणिस्तानमध्ये चीनने केलेल्या गुंतवणुकीवर त्यांनी बॉम्बफेक केली. याला सैरभैर होणं म्हणतात. तुम्ही काय करता तुम्हाला माहित नाही. तो वेगवेगळ्या वेळेला मी बघितलेला आहे. आम्ही जे 40, 50, 60 वर्षामध्ये लालबाग इथे जी गुंडगिरी चालायची, तेव्हा त्या गुंड टोळ्या एकमेकांना भिडायच्या, तेव्हा त्यातला हल्ला करण्याचा सोपा मार्ग असा असायचा की प्रत्येक असल्या गुंड टोळीतल्या गुंडाच्या तोंडामध्ये मिरचीची पावडर असायची, मिरचीची भुकटी असायची. मारायला म्हणून समोर जायचं आणि मिरचीची भुकटी असेल ती पुडी उघडायची आणि समोर उधळून टाकायची. डोळ्यात मिरचीची पूड गेली की समोरच्या टोळीतले लोक डोळे चोळायला लागायचे आणि मग त्यांना धोपटायचं. कारण ते सैरभैर होतात आणि मग कधी कधी डोळ्यांनी दिसत नसताना एकमेकांना सुद्धा मारतात. पाकिस्तानची अवस्था सध्या तशी झालेली आहे. काय होतंय, कुठे होतंय ते ऐकू येत नाही, बघता येत नाही. आणि मग अनेकदा आपल्या मित्रांवर सुद्धा हल्ले केले जातात. त्यापैकी हा एक हल्ला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानला धडा शिकवण्यासाठी 400 काय $500 मिलियन चीनच्या विकास कामाचं नुकसान केलेलं आहे, यंत्रणा उद्ध्वस्त करून टाकलेली आणि त्यामुळे चीन खवळलेला आहे. ज्याच्याकडे कधी अडीअडचणीला भीक मागायला जायचं तो चीन खवळलेला आहे. ज्या सौदी अरेबिया किंवा दुबईकडे भीक मागायला जायचं ते यांना दारात उभं करत नाही. आणि ट्रम्प, अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प किंवा प्रगतीशील देश असलेले युरोपातले काही लोक पाकिस्तानला अक्षरशः फुटबॉल सारखे इकडून तिकडे उडवण्याचा खेळ करतायत. एक देश, 25 कोटी लोकसंख्येचा देश, हा सैरभैर आणि अर्धवट अकलेच्या नेत्यामुळे आणि सैन्यामुळे किती केविलवाण्या अवस्थेत जातो, लाचार अवस्थेत जातो, आणखी भरकटत जातो, याचं जिवंत उदाहरण म्हणून आपल्याला पाकिस्तानकडे बघता येईल. तुलनाच करायची आजच्या पाकिस्तानची तर ती भारतातल्या काँग्रेस पक्षाशी करता येईल, जी राहुल गांधींच्या नेतृत्वाने काँग्रेसची जी दुर्दशा करून टाकलेली आहे. काहीशी तशी अवस्था पक्ष नव्हे तर पाकिस्तान या देशाची झालेली. सैरभैर पाकिस्तान काय वाटेल ते करत सुटलाय. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.